नमस्कार मित्रांनो, जागर महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सध्या आपल्या सोबत आहेत माळेगाव येथील काही नागरिक, जे प्रतिष्ठित नागरिक आहेत। ते आपल्याला जे अमृतेश्वर मंदिराची स्थापना होत आहे, म्हणजे त्या ठिकाणावर कलश रोहन आणि शिवलिंगाची स्थापना होणार आहे, याविषयी माहिती देणार आहेत। सर्वप्रथम आपण येथील प्रतिष्ठित नागरिकांना प्रश्न विचारूया की या सोहळ्याविषयी आपली नेमकी काय भावना आहे। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी माळीगल्ली येथे गळतीच्या महिन्यामध्ये शेवटच्या पंधरवाड्यामध्ये शिवलीलामृत ग्रंथ पोथीचं या ठिकाणी वाचन होत असतं आणि शेवटच्या दिवशी म्हणजे अंमली बारस या दिवशी मोठ्या स्वरूपामध्ये श्री यशवंतराव रासवे यांच्या शेतामध्ये जी काही कावड असते, या कावडीचं भव्य मानवतमध्ये मिरवणूक होऊन शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात महाप्रसाद होत असतो। 1972 पासून चालत आलेली ही जी काही परंपरा आहे, यावर्षी आपण 55वं वर्ष या ठिकाणी साजरं करत आहोत। त्यानिमित्त गुरुवर्य अनंतश्री विभूषित आचार्य 1008 महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद गुरुजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व माननीय डॉक्टर अंकुश भाऊ लाड यांच्या पुढाकारातून माळीगल्लीमध्ये यावर्षी भव्य असं या ठिकाणी महादेव मंदिराची स्थापना करून या ठिकाणी महादेव व या ठिकाणी कलशारोहणाची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होत आहे। त्यानिमित्त या पंधरवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यक्रम हे आयोजित करण्यात आलेले आहे। संपूर्ण असं भक्तिमय वातावरण तयार करून या ठिकाणी पूर्ण गल्लीतील किंवा पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये हे भक्तिमय वातावरणाची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे। आपण दुसऱ्या प्रतिष्ठित नागरिकांना असा प्रश्न विचारूया की या मिरवणुकीबद्दल आपल्या नेमक्या काय भावना आहेत। ही मिरवणूक पारंपरिक मिरवणूक आहे, यामुळे सदरील नागरिक तसेच माळीगल्ली समाज हा अमृतेश्वर मंदिर शिवलिंग स्थापना प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदात साजरा करीत आहेत। आणि अजून आपले या मंदिरासोबत इतक्या दिवसापासून नेमकं काय नातं निर्माण झालं आहे, याविषयी माहिती अजून एका प्रतिष्ठित नागरिकांना आपण विचारूया। महादेव मंदिराची नातं म्हणलं तर अतिशय भक्तिभावाने सर्व माळीगल्लीतील सर्व भक्त हे या सोहळ्यामध्ये सहभागी आहेत आणि यातून शिवमय वातावरण माळीगल्लीमध्ये निर्माण झालेलं आहे। आणि ही जी परंपरा आहे ही साधारणतः 1972 पासून चालत आलेली आहे। शिवलीलामृत ग्रंथ वाचन होतं आणि त्यानंतर 15 दिवसांनी जवळपास आम्ही कावडीची एक मिरवणूक काढतो आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं। अतिशय आनंदात आणि शिवमय भक्तिमय वातावरणात हा सोहळा साजरा होता। म्हणजे हा सोहळा आहे जो जवळपास 1972 पासून म्हणजे 56 वर्षापासून साजरा होत आहे, अशी माहिती आपल्याला मिळत आहे। जागर महाराष्ट्र न्यूज साठी मानवतून कपिल शिंदे।